नम्र विनंती. हां. आणि तिचे खूप स्वागत. सर्वांना जय जिनेंद्र. प्रतिमाला हरिनाम वंदना. मी आज तुम्हाला उत्तम सत्य धर्म याबद्दल आता नमो अजिंक्यानं, नमो शिवानं, नमो आर्यानं, नमो वचनानं, नमो केशवनाथनं. आता उत्तम सत्य धर्माचे प्रकरण आहे. यात आपण हे जाणून घेतले पाहिजे की जर बोलावे लागले तर आत्मनिष्क्रिय वचन बोलणे योग्य आहे. सत्य सुखाचे मूळ आहे. सत्य वचनाने संसारात ख्याती प्राप्त होते. जो शास्त्रात सांगितलेल्या आचरणाचे पालन करण्यात असमर्थ असून जी वचनाचे कथन करतो त्याच्या विपरीत कथन करीत नाही आणि व्यवहारात सुद्धा खोटे बोलत नाही तो सत्यवादी होय. जैन सिद्धांतामध्ये आचार अतिथीची विधी सांगितली गेली आहे तसे तो इतरांना सांगतो. असे नव्हे की ते आपल्यापासून काढले जात नाही ते लोक निंदेच्या भयाने विपरीत कथन करावे. उत्तम सत्य धर्म म्हटला जातो आणि दुसरे सत्य वचन. सत्य धर्म आणि सत्य वचनात फरक आहे. सत्य धर्म वस्तूचा स्वभाव आहे. जशी वस्तू आहे तिचा तो स्वभाव आहे तो धर्म आहे. जे सत्यच आत्मा म्हटले जाते तेच ईश्वर म्हटले जाते. हा सत्य धर्म सिद्ध भगवानामध्ये सुद्धा असतो परंतु सत्य वचन ही एक वेगळी गोष्ट आहे. सत्य वचन एक सामान्य प्राण्यात सुद्धा असते. सिद्ध भगवान बोलत तर नाहीतच त्यामुळे त्यांच्यात सत्य वचन नसते परंतु सत्य धर्म असतो. सामान्य जीवांत सत्य धर्म सुद्धा असू शकतो आणि सत्य वचन देखील. सत्य वचन मिथ्या दृष्टीला सुद्धा असू शकते परंतु सत्य धर्म मिथ्या दृष्टीला असू शकत नाही. तेव्हा त्यासाठी सांगितलेले भाषा समिती सत्य वचन आणि वचन गुप्त हे सत्य वचनासंदर्भात सांगितले गेले आहेत आणि सत्य धर्म तर एकच आहे. जेव्हा सत्याला वचनापर्यंत सीमिती करून टाकतो तेव्हा सत्याची यात्रा संपते. सत्य धर्म जशी वस्तू आहे तसे तिला पाहणे तसेच जाणणे आणि तसेच आचरण करणे सत्य धर्म होय. अर्थात सत्य ज्ञान आणि चारित्र्याची एकता म्हणजे सत्य धर्म होय. आम्ही आत्म्याला जसे पाहिले आहे तसा त्याचा अनुभव केला आहे तसे जाणणे तसेच आचरण करणे हा सत्य धर्म होय. सत्याजवळ पोहोचल्यावर असे दिसले जसे कोणत्याही व्यक्तीचा फोटो काढल्यावर जसा त्याचा चेहरा आहे तसाच फोटो आला तर ते काय आहे तो फोटो सत्य आहे. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एखादा डाग आहे त्या डागाला फोटोग्राफरने स्वच्छ करून टाकले तर तो फोटो वास्तविक म्हटला जाणार नाही. कोणता फोटो वास्तविक आहे तसा फोटो आहे. जर डाग असेल तर तो सुद्धा यावा आणि डाग तोंडाबाहेर असतील तर ते सुद्धा यावे. डोळे लहान असतील तर लहान यावे. रंग काळा असेल तर काळाच यावा तर फोटो वास्तविक म्हटला जाईल. परंतु थोडा सुद्धा फरक असेल तर तो फोटो वास्तविक म्हटला जाणार नाही. एकदा एका राजाने एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली. तो कैदी राजावर शिव्याचा वर्षाव करू लागला. एका मंत्र्याला त्या कैद्याची दया आली. त्याचे प्राण कसे वाचवावे असा विचार करीत असता त्याचे प्राण वाचवण्याची संधी मिळाली. असे झाले की तो कैदी फासावर चढते वेळी सुद्धा पाठी वळवत होता. तेव्हा राजाने मंत्र्याला विचारले की हा कैदी काय वटवट करत आहे. मंत्र्याने सांगितले की महाराजा हा कैदी समजू की जो आपल्या क्रोधाला वश करून दुसऱ्याच्या चुकीबद्दल माफी करतो त्याच्यावर परमात्मा खुश होतो. तेव्हा मंत्र्याची ही गोष्ट ऐकून राजा फार खुश झाला. त्याचा क्रोध शांत झाला. त्या कैद्याला फाशीपासून मुक्त केले. हे दृश्य पाहून दुसऱ्या मंत्र्याला फार वाईट वाटले. तो या गोष्टीची चर्चा करू लागला की याला प्राणदंडापासून का वाचवले गेले. तो म्हणाला राजन याला आपण व्यर्थ प्राणदंडापासून मुक्त करून टाकले. तो तर अजून सुद्धा शिव्यात येऊ लागला आहे. राजा म्हणाला मंत्रीजी मला मान्य आहे की तुमची गोष्ट सत्य आहे परंतु तुमचे वचन देण्याच्या आधारावर टिकले आहे आणि त्या मंत्र्याच्या वचन प्रेमाच्या आधारावर टिकले आहे. त्यासाठी आमच्या हृदयाच्या प्रेमाच्या आधारावर बोलले गेलेले वचन सुरू करून घेतले आहे. म्हणून प्राणदंडापासून
भेदभाव होता. आपण व्यवहारात सुद्धा धागा समान सर्वांना परस्पर जोडण्याचे काम करावे, तोडण्याचे नव्हे. एक वसू नावाचा राजा होऊन गेला. त्याच्या वेळची गोष्ट आली. एकेवेळी पर्वताच्या मनात आले की यज्ञ करावे. त्याच संदर्भात नारद आणि पर्वतामध्ये एक वादविवाद सुरू झाला. एके ठिकाणी लिहिले होते की यज्ञामध्ये अर्थ केला पाहिजे. तेव्हा पर्वत तर असा सांगत राहिला की आजचा अर्थ बकरा आणि नारद असा सांगत राहिला की आजचा अर्थ धान्य, गहू, जगत, भात इत्यादी 2 वर्षाचे धान्य असते, ते उगवत नाही, म्हणून अशा धान्याचा उपयोग यज्ञात करीत नाही. अखेर हा वाद विकोपाला पोचला. शेवटी त्यांच्या ठरले की यांचा निर्णय राजा वसूजवळ गेला पाहिजे. जर वसू राजाने निर्णय तुमच्यासाठी दिलेले मी माझी पीठ उपटून टाकली असे पर्वत म्हणाला. तेव्हा बाबून निर्णय होण्याच्या आधी पर्वताची माता राजा वसूजवळ जाऊन बोलली, महाराजा आमच्यावर कसे आले आहे, म्हणून यावेळी आपण आमचे रक्षण करावे. तेव्हा राजा वसूने विचारले की बोला काय करावे. तेव्हा त्या मातेने सांगितले की आपल्या जवळ जेव्हा नारद वगैरे एखादा निर्णय करण्यासाठी येतील तेव्हा आपण तेथे अर्थाचा पुत्रा म्हणून सांगावे, धान्य वगैरे काही सांगू नये. यावर वसू म्हणाला, ठीक आहे, मी असेच करीन. शेवटी निर्णयासाठी नारद आणि पर्वत वसूजवळ पोहोचले. तेव्हा तेथे राजा वसूने आपला तोच निर्णय केला की तो पर्वताच्या आईने पहिल्यापासून शिकवून ठेवला होता. त्याने सांगितले की अर्थचा अर्थ बकरा होतो. एवढे शब्द बोलताच त्याचा परिणाम हा झाला की राजा वसूचे सिंहासन पाताळले पोचले आणि म्हणून नरकात गेला आणि नारद स्वर्गात गेले. हा जरा एखादी सामान्य व्यक्ती तेच शब्द बोलली असती तर कदाचित त्याचा प्रभाव कमी पडला असता. परंतु गादीवर बसून राजा सिंहासनावर बसून त्यांचा तोंडून हे शब्द निघाले तर त्यांच्या संदर्भात जेवढी हिंसा यज्ञात झाली त्या सर्वांची जबाबदारी वसूवरच गेली आणि तो म्हणून नरकात गेला. जे बोलायचे ते गीत, नीती, प्रिय व शास्त्राला धरून वचन बोलावे. वाटेल ते बोलू नये. असत्य बोलणे पाप आहे, अधर्म आहे, आत्मस्वभाव नाही. तसेच सत्य बोलणे देखील आत्मस्वभाव नाही. काहीच न बोलणे, मौन धारण करणे हा आत्मस्वभाव आहे. पण व्यवहार चालण्यासाठी ज्ञानी जे बोलायचे ते गीत, नीत, प्रियच बोलतो, कटकट करत बसत नाही. सत्याने पवित्र वचन बोलावे. वस्त्राने गाळलेले शुद्ध पाणी घ्यावे. पुढी 4 हात जमीन पासून जमिनीवर पाय ठेवावा. निस्वार्थी बुद्धीने फलाची इच्छा न करता कोणतीही क्रिया करावी. सत्य वचनाचे निर्दोष पालन करण्याकरिता सत्यव्रताच्या भावना सांगितल्या पाहिजे. जय माईक जवळ दे.